सुप्रभात. सुप्रभातवाली व्हिडिओ पण शूट केलेली बट काय माहिती रेकॉर्ड झालं नाही. तर आत्ता बोलायला लागतंय एडिट करताना. सो मी पोचलो आहे लोकेशनवरती अँड द हिस्ट्री बिगन्स की मी पहिला आलो आहे आणि अजून हे लोक आलेले नाही आहेत. पोचलो आहे मित्तल कॉलेज. तर आपणच लवकर आलो आहे असं मला तरी वाटतंय. गणपती बाप्पा मोरया. अरे वाय वाय पोचले. तर हा आहे आजचा डेकोर आणि माझा डेकोर वगैरे घेऊन झाला आहे. तिकडचे सामान आपलं इथे आणि ॲज युजल क्लायंट लेट येतो तर ही प्रथा पुढे सुरूच आहे. आणि फोटोग्राफर्स आलेले आहेत, भटजी काका पण आलेले आहेत. हर वेडिंग की कहाणी. तर आज एक्सपेक्टेड आहे की खूप लोक येतील कारण की आज 1 मे आहे आणि सर्वांना सुट्टी आहे. सो सगळे येतीलच. AC चालू करायला पाहिजे आता फटफट. तर मगाशी गेलेलो मी चहा प्यायला आम्ही, बट आता नाश्ता पण करूया. ऋषी आलाय तर आता चालू आहे तिथे पोर्ट्रेट्स. मुलीचे पोर्ट्रेट्स घेऊन झालेत. द थिंग इज की इथे ही लाइटिंग सो आज दर्शनाचीचं लग्न आहे. आपण गोव्याचा व्लॉगमध्ये बघितलं असेल, ती आलेली आणि तिचं आज लग्न पण आहे. काय आलं ऋषी? मला पाणी. हाँ हाँ, ये बताना ज़रूरी है क्या? खूप गरम होतं नाही. सो आता रिसेप्शन चालू आहे आणि त्या साईडला आपला ऋषी वगैरे. तर आत्ता आपल्याला रिक्षा भेटलेली आहे आणि माझं क्या लेफ्ट छूट गया? राइट छूट गया. अच्छा अच्छा पकडना आहे ना. सो आता हालत झाली माझी बेकार. म्हणजे सर्दीने नाक एकदम हे झालं आणि बघू आता काय होतंय. खूप साऱ्या शिंका तर आलेल्या आहेत. आंबे हे सगळे पिकवलेले आंबे आहेत बट याला काय चव नसते. आपल्या गावचे आंबे तर बेस्ट असतात. आता आपण आलो आहे मलाडमध्ये परत ईस्टला आणि इथून आपली बस जाणार आहे. जाणार तर होती बोरिवलीला बट मी त्या ड्रायव्हरला विचारलं की कुठे येऊ, तर तो बोलला डायरेक्ट आता मलाडलाच या. सो मी आलो आता मलाडला. टॉवर, ओमकार टॉवर. बघू आता कुठे भेटते ती बस पाहायला. तिकडचं आपल्याला माहिती नाही. लेट्स सी. हां, आणि चाललो नाशिकला. तर कंटिन्यूच करूया हा ब्लॉग. चलो लेट्स गो. सो मित्रांनो, आफ्टर अ व्हेरी लॉंग टाईम, म्हणजे खूप सारे कष्ट केल्यानंतर आपण बसलेलो आहोत. भाई फर्स्ट टाइम असं स्लीपर AC ट्रॅव्हल करतोय. आता चाललोय आपण सिन्नरला. आपण उतरणार सिन्नरला, म्हणजे शिर्डी जवळच आहे कदाचित, नाशिकमध्ये. आणि हे शूट आहे आपल्या कार्तिक दादाचं. सो मी तिकडे उभा होतो तर विचार करत होतो भाई कशी बस असेल, कोणती असेल. नॉर्मल तर नसेल ना. बघितलं तर भाई स्लीपर आहे म्हणून दादा बोलत होता झोपून या आरामशीर. चलो ठीक आहे, सही आहे. तर आता
आपण थांबलो आहोत कुठेतरी पेट्रोल पंपला आणि आता जरा वॉशरूम वगैरे जाऊन येऊया. तिथे कंटाळा आला आहे, ते नीट झोप लागत नाही आहे, AC खूप फास्ट आहे. तर नॉर्मल बस कधी कधी पत्करते, पण ठीक आहे, चला नवीन नवीन एक्सपिरियन्स आहे. तर ही आहे आपली बस. AC फुल आणि इथेच आहे माझा चिप्स वगैरे. तर आता इथे थांबलो आपण नाश्ता करायला. नाश्ता म्हणजे जेवलो नाही आहे, तर बुर्जी पाव मागवला आहे. बघू जिरतंय काय, ते जिरायला तर पाहिजे, नाहीतर मग उद्याचा दिवस थोडासा टफ असेल. तर आपली भुर्जी आलेली आहे, आता बघूया थोडंसं खाऊन, थोडंसं नाही पूर्णच खावं लागणार आहे. चला लेट्स स्टार्ट. तर इथे मी लोकेशनपासून थोडं पुढे गेलेलो, बसवाल्याने मला उठवलं, बट बघितलं तर पुढे आलं आणि मग नंतर मला लिफ्ट घेऊन जावं लागलं बाईकने. बाईकवर जाता जाता माझ्या लक्षात आलं की मी माझी जी LC आहे, जी लाईट आहे, ती बसमध्येच विसरलो आहे. सो आता या एका काकांनी मला इथपर्यंत तरी सोडलं आहे आणि मी माझी जी LC जी लाईट होती ती बसमध्ये विसरलो आहे. खूप चुकीची गोष्ट झाली. लेट्स सी आता काय होतंय, कॉल करून विचारूया. आत्ता जस्ट दुसऱ्या लोकेशनला आलो आहे मी. म्हणजे एक ट्रकवाले काका होते, त्यांनी लिफ्ट दिली. मग थोडं पुढे आलो या टर्नला, जिथून कार्तिक दादा येईल, म्हणजे जवळ पडेल. 9.5 किलोमीटर आहे इथून. राग येतो आहे सिच्युएशनचा. आणि एक मेन म्हणजे LC राहिली आहे गाडीत. आता ते कॉन्टॅक्ट करून मला कसं तरी ती LC मिळवायला लागणार, नाही तर मग मेरी खेर नाही, माझ्यावरच येणार सगळं. राग येतो. सनराईज झालेला आहे. काय तुझं काहीतरी पाहिजे होतं मला. मागासपासून नुसतं उड्या मारतोय. तर कुत्रे असे उडी मारली ना की माझी पॅन्ट खराब होते, मग मला नाही आवडत. काय खाजवतोय, काय काय सांगायचं त्याला. काय झालं दादा आपल्याला मगाशीच भेटलाय आणि आपण आता जस्ट चहा प्यालो आणि निघतोय आपल्या लोकेशनवरती. मॉर्निंग वॉज व्हेरी टफ. लेट्स सी आता पुढे काय होतं. दिवस चांगला गेला पाहिजे, शूट चांगला झाला पाहिजे, हे खूप इम्पॉर्टंट आहे. बाकी LC मिळेल, टेन्शन नाही, LC मिळेल. तर आता आपली गाडी पण रेडी झालेली आहे आणि नवरी मुलगीची पण गाडी रेडी झालेली आहे आणि ऑफकोर्स आपण तर रेडी झालेलोच आहोत. आणि जाऊया आता. मी माहीत नाही कसा व्लॉग करतोय, थोडासा टेन्शनमध्ये व्लॉग करतोय, कारण की आपली LC आपल्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे. प्रसाद जर बघत असेल तर तो एक्सायटेड असेल पुढच्या माझ्या स्टेटमेंटसाठी की बाबा LC काय बाय करतो. विदाई चालू आहे काय? अरे मी कुठे बसू? आहे ना, आहे त्या साईडने येतो. सॉरी प्रसाद. म्हणजे आय होप मी आपली LC मिळवू शकेन पक्का. कपडा कुठला खायचा. तर असा काहीसा आहे आपला मंडप. इथे तर आता पूर्ण कपडे वगैरे लागणार आहेत चांगलेच. सर्दी झाली यार बेकारशी. सनस्लॅब आलेला आहे. आता फक्त प्रसादचा स्लॅब यायचा बाकी आहे, जर LC नाही मिळाली तर.
मेहनत प्रसाद मेहनत. तर आता आपण जेवूया. वाजले आहेत 5 5:30 4. किती वाजले 4 ना. 4:03 झालेले आहेत. दुसरा चेअर लेना बेटा. सो आता आपण जेवूया फटफट. आणि मोस्ट ऑफ ह्यावाल्या टायरमध्ये मस्त मस्त आहे. आणि हा बसवाल्याशी कॉन्टॅक्ट झालेला आहे. उद्या सकाळी आपल्याला आपली LC मिळेल. इतनी खुशी. आता जेवण नीट जाईल. हा बघा इथे हा माझा फॅन आहे. माझ्यासमोर फॅन फिरवतोय. आणि हा या वेडिंग मधल्या नवरा नवरीचं एक कौतुक म्हणजे ते बोलतात की मला जेवायला नको, आम्हाला फोटो काढू द्या, जेवायला नको बोलतात. एक नंबर सही आहे. बघा अजून जेवले नाहीत बोलतात. हा फक्त बोलते सोलकं हे द्या, ताक द्या फक्त. आता फक्त ताक पित आहेत. जेवणार ते आता. काहीतरी पडलं, ताट पडले. खूप गरम झालंय, हीट. नाशिकवाला जर कोणी तुम्ही हे बघत असाल तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा तुम्ही एवढं तिखट भाजी कशी खाता. म्हणजे जमतं तरी कसं एवढं तिखट खायला. खूप तिखट आहे भाजी खूप. मी तर चपाती बुंदी सोबत खातो आणि थोडंसं बुडवतोय. डेंजर आहे. चहा पण सुरू झालेली आहे आणि आम्ही मगाशीच जेवलोय. बघा इथे कशी बॉडी पडलेली. स्लॅब हे बॉडी. त्याचं पण नाव साहिलच आहे. शी झालं त्याला. बाकी कुठे गेले काय माहिती. आम्ही मस्त गादी टाकून झोपलो. रिसेप्शन सुरू आहे आणि मला आराम चालू आहे. आणि खूप लोक आहेत अजून पण. आणि तर फायनली आपलं पॅकअप झालेलं आहे. मी पण चेंज करून घेतलं आहे आणि आता नाचतायत वगैरे. सो माझं काम तरी झालेलं आहे. इथे तयुमबाई बसले एकदम. तर आता जस्ट आता आपण गाडीत बसतो. इथे काय एवढं नीट दिसत नाही गाडी वगैरे. हा होतं आपलं लोकेशन. आणि आपण आता निघूया. सर्व ऑलमोस्ट निघालेत. नवरी मुलगी पण निघाले. आपण कशाला थांबायचं, आपण निघायचं. चलो लेट्स गो. सो आता आम्ही इथे थांबलोय मध्ये चहा प्यायला. हा काला प्रेशर में बराबर CNG आता था ना, भरने का मतलब बहुत ज्यादा. आता आहे मी राम मंदिरला आणि इथून जायचंय बोरिवली. खूप पाय दुखत आहेत बेकारवाले. बट बोरिवलीला जावं लागणारच आहे. आपल्याला LC कनेक्ट करायचे. झोप पण आहे खूप. आणि हा ड्राईव्ह पण केलेली मी. अजून थोडंसं म्हणजे झोपायला नाही मिळालं बट झोपलो. थोडा झोपलो. आता पोचलो आहे टाउनशिपला. LC घ्यायला तर त्यांनी बोलवलं 8:30 वाजता. मी बोललो एवढा वेळ काय करू बसून. आता वाजले 7. पोचलो. आता घरी जाणार, झोपणार. त्याच्या आधी केदारला फोन करणार, बोलणार ह्याला कॉन्टॅक्ट करा आणि LC घे. बघू आता तो जातोय का. लेट्स सी.